असा पुत्र तयार करीन की या संपूर्ण हिंदुस्थानाला समजून जाईल की राजा काय असतो। शिवनेरी किल्ल्यावरती महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले तरी धर्माशी एकनिष्ठ आणि कर्तव्याशी प्रामाणिक राहणारी जर या जगातली सर्वश्रेष्ठ महिला कोण असेल तर राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ होत्या। लक्षात ठेवा। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्यापूर्वी काय आपल्या भारतावरती अवस्था होती किंवा हिंदुस्थानावरती अवस्था होती। म्हणजे अन्याय अत्याचार होणं, शेतकऱ्यांच्यावरती भला मोठा कर लावणं किंवा इतर भयंकर अशा अवस्था होत्या। आक्रमणं कशी झाली, त्यानंतर आपल्या हिंदुस्थानावरती मुस्लिम आक्रमणं कशी झाली, धर्माबद्दलचा द्वेष कसा पसरवला गेला किंवा धर्माधर्मामध्ये लढाई कशी झाली, हिंदूंचं किती मोठं कर्तृत्व होतं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या। पण आता मी तुम्हाला सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कसा झाला आणि त्या जन्मावेळीची परिस्थिती नेमकी काय होती। नेमका छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेला शहाजीराजांची स्थिती काय होती, राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊंची अवस्था काय होती, लखुजीराव जाधव आणि महासाहेब जिजाऊ यांच्यामध्ये काय झालं, या सगळ्या गोष्टींच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी आपल्यासमोर आलेलो आहे। नमस्कार, मी अभिजित कोळी आपलं यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि मी आज तुम्हाला सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कसा झाला। तुम्हाला सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होणं ही काही साधी गोष्ट नव्हती, कारण की येणाऱ्या हजारो वर्षांपूर्वी सुद्धा असा राजा निर्माण झाला नव्हता किंवा असा राजा तयार झाला नव्हता। असा राजा इथून पुढे सुद्धा हजारो वर्ष होणार नाही असे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला म्हणजे निसर्गामध्ये काहीतरी हालचाल झालीच असेल हे निश्चित मानावंच लागेल। खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व्हायच्या वेळेला ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊंच्या पोटामध्ये होते, उदरामध्ये होते, त्यावेळेला इतकी भयंकर अवस्था होती की साधं महासाहेब जिजाऊंना राहण्याचं ठिकाण सुद्धा नव्हतं आणि त्यावेळेला निजामांची होणारी आक्रमणं, निजामांच्याकडे काम करत असलेले शहाजीराजे, लखुजीराव जाधव त्यांच्याकडे चाकरी करत होते। ही सगळी घटना जर बघितली तर अंगावरती रोमांच आणि अंगावरती काटे उभा करते, इतकी भयानक होती। तुम्हाला सांगतो ज्यावेळेला राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊंची सोय करायचं ठरवलं शहाजीराजांनी आदिलशाहकडे विजापूरला, त्यावेळेला तुम्हाला सांगतो नानीचा घाट पार करावा लागणार होता। त्यावेळेला महासाहेब जिजाऊंनी स्वतः हातामध्ये घोड्याची लगाम घेतली, घोड्यावरती बसल्या, गरोदर असताना, पोटामध्ये शिवबाराजे असताना आणि त्यांनी नानीचा घाट तुम्हाला सांगतो त्या घोड्यावरती बसून चढायचा प्रयत्न केला। त्यावेळेला महासाहेब जिजाऊंनी सांगितलं की राजे आपल्याला ह्या पोटामध्ये आत्ताच आपल्या लढाई शिकायची आहे, आत्ताच आपल्याला घोड्यावरून स्वारी शिकायची आहे, कारण ज्यावेळेला तुम्ही ह्या पृथ्वी तलावरती याल, ज्यावेळेला तुम्ही या स्वराज्यामध्ये येण्याचा प्रयत्न कराल, ज्यावेळेला तुम्ही याल ना त्यावेळेला तुम्हाला हा संघर्षाची सवय लागेल आणि तुम्हाला हा संघर्ष आत्ताच करायचा आहे। इतकी भयानक अवस्था महासाहेब जिजाऊंची होती। ज्यावेळेला महासाहेब जिजाऊ नानीचा घाट सोडून वरती आल्या त्यावेळेला तुम्हाला सांगतो शहाजीराजांना सांगितलं राजे आता आम्हाला जमत नाहीये, आता काही जरी झालं तरी चालेल, आमची व्यवस्था तुम्ही इथेच करा। त्यावेळेला तुम्हाला सांगतो त्यांच्या लक्षात आलं की जुन्नरच्या जवळ म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या शिवनेरीमध्ये आपले एक विश्वासरावजी देशमुख नावाचे आपले एक मित्र आहेत आणि ते शिवनेरीची देखरेख करतात। आणि तुम्हाला सांगतो त्यावेळेला श्रीनिवास म्हणून जे किल्लेदार होते त्या श्रीनिवासांनी राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊंची सोय केली आणि त्यावेळेला महासाहेब जिजाऊंना शिवनेरी किल्ल्यावरती त्यांची सोय करण्यात आली। पण महासाहेब जिजाऊ किल्ल्याच्या दरवाजातून आज जातायत तेवढ्यामध्ये लखुजीराव जाधव येतात आणि तलवारे घेऊन हातामध्ये आणि सांगतात कुठं आहे तो शहाजी, आणि शहाजींच्या वरती आक्रमण करण्यासाठी येतात। त्यावेळेला तुम्हाला सांगतो हिरवा परलेला हातात चुडा असतो आणि त्याच वेळेला महासाहेब जिजाऊ विचारतात विश्वासरावांना काय झालं, विश्वासराव अडवतात आणि सांगतात हातातल्या तलवारी ठेवा मकचात किल्ल्यामध्ये प्रवेश करा। त्यावेळेला महासाहेब जिजाऊ तुम्हाला सांगतो त्या हातामध्ये तलवार घेतात आणि तुम्हाला सांगतो त्यावेळेला त्या प्रवेशद्वारासमोर येतात आणि सांगतात की आबासाहेब एक गोष्ट लक्षात ठेवा, भले मी तुमची कन्या जरी असले तरी शहाजीराजांची पत्नी आहे हे तुम्ही ध्यानात तुमच्या असू दे। म्हणजे एखाद्या पतीसाठी कशा पद्धतीने पत्नीने राहिलं पाहिजे, भले आपले वडील जरी समोर असले तरी धर्माशी एकनिष्ठ आणि कर्तव्याशी प्रामाणिक राहणारी जर या जगातली सर्वश्रेष्ठ महिला कोण असेल तर राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ होत्या। लक्षात ठेवा।
त्यांनी लखुजीराव जाधवांना सांगितलं आणि लखुजीराव जाधव आतमध्ये आले आणि म्हटले, किती दिवस आपण आपसात भांडायचं, किती दिवस तुम्ही भांडायचं. आणि महासाहेब जिजाऊंनी समजून सांगितलं आणि लखुजीराव जाधव डोक्यावरून हात फिरवून लेकीच्या तुम्हाला सांगतो पुन्हा निजामाच्या दरबारात गेले. आणि 2 दिवस निघून गेले आणि 2 दिवस निघून गेल्यानंतर एक गोष्ट कळाली की ज्या निजामाची आयुष्यभर प्रामाणिकपणे चाकरी केली, नोकरी केली, त्या निजामाने ज्यावेळेला लखुजीराव जाधव दरबारामध्ये गेले असताना बाहेर अडवलं. त्यांच्या सैनिकांनी सांगितलं की लखुजीराव जाधवांच्याकडचे सगळं हत्यारे बाजूला काढा, सगळ्या तलवारी काढून घ्या आणि निशस्त्र आत दरबारामध्ये पाठवून ठेवा. तुम्हाला सांगतो त्यावेळेला त्यांना दरबारामध्ये पाठवलं. त्यांच्या सवंगड्यांना 5 सवंगड्यांना, त्यामध्ये महासाहेब जिजाऊंचे भाऊ सुद्धा होते. तुम्हाला सांगतो त्यांना आत ज्यावेळेला निशस्त्र आणलं त्यावेळेला आदेश काढला निजामानं आणि सांगितलं की या सगळ्यांना हत्या करून टाका, सगळ्यांना ठार मारा. त्या निजामाच्या दरबारामध्ये राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊंच्या म्हणजेच वडिलांना लखुजीराव जाधवांना तुम्हाला सांगतो भर दरबारामध्ये हत्या केली, त्यांच्या भावाची हत्या केली. ही बातमी ज्या वेळेला महासाहेब जिजाऊंना कळाली तर त्यांच्या काळजात धस्य झालं आणि त्या म्हटल्या, अरे ज्याची नोकरी आयुष्यभर केली त्या निजामाने सुद्धा माझ्या वडिलाला मारले. आणि त्यावेळेला त्या शुभाला सांगत होत्या, शुभा या धनधणक्यांचं राज्य, या राजविलास भोगींचं राज्य राहायचं नाही. असा पुत्र तयार करीन, असा पुत्र तयार करीन की या संपूर्ण हिंदुस्थानाला समजून जाईल की राजा काय असतो. एवढं संस्कार आणि एवढी निष्ठा त्या पोरावरती घडवली आणि ती पोरग तुम्हाला सांगतो एक दिवस उजाडला 1630ला. आत्ताच्या तारखेप्रमाणे 19 फेब्रुवारीला एक सूर्य उगवला आणि त्या सूर्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावरती महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि ह्या ही धरती पावन झाली. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि धरती पावन झाली आणि तेव्हापासून एक नवा सूर्योदय उगवला जो कधीही मावळण्यासाठी नव्हताच. आजपर्यंत राज्य होतं ते राजाचं होतं, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि ते राज्य रयतेचं झालं, ते राज्य रयतेचं झालं.